ही गार्डन बघा कशी, पुण्याच्या गार्डनला लागलेली अशी गार्डन आहे ती. दर्शनासाठी आपण या ठिकाणी संस्थांनी पाय धुण्यासाठी व्यवस्था बनवली आहे. मध्ये आणली. चला. तसेच येथील सुंदरता आणि स्वच्छता कायम टिकून आहे. सुंदरता स्वच्छता महत्वाची, सर्वात महत्वाची स्वच्छता. त्रिवेणी संगमचे दर्शन केल्यानंतर जवळच 1 किलोमीटर आपल्या हायवेवर या पुलावरती काकासाहेब शिंदे सेकंड, यो क्या था बे? वो क्या था ये? नमस्कार. आपण आलो आहे आज देवास येथे श्री देवगड येथे. देवगड क्षेत्र दत्त मंदिरात आहे. खूप दिवसापासून या ट्रिपचा प्लॅन केलेला होता आणि आज आपण सर्व मित्र आज या देवगड दत्त मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहे. इथलं वातावरण एवढं सुंदर आहे ना. प्रवेशद्वार आपण बघा शकता, प्रवेशद्वार इतकं सुंदर आहे बघा. भव्य दिव्य असं बनवलेलं असताना भव्य दिव्य या ठिकाणी आपण या ठिकाणी दर्शनासाठी आलो. या ठिकाणी सुशोभित एंट्री इतकी भयानक जबरदस्त बनवलेली आहे. तर यानंतर आपण सर्व मित्र परिवार आपण मध्ये जाणार आहोत. या ठिकाणी हातीची मूर्ती आणि तोफ बघा, तोफ दाखवताना तोफ पलीकडे हातीची मूर्ती ठेवलेली आहे. एकदम भव्य दिव्य असं मंदिर आहे. या मंदिराची पूर्ण रचना एकदम जबरदस्त आणि भव्य दिव्य अशी केलेली आहे. तर आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर याची बाकीचा विषय बघू. तर मागील प्रवेशद्वाराचे मेन प्रवेशद्वार होतं. त्यानंतर आपण समोर पुढे आलो आहे. तर इथं प्रशस्त अशी त्यांनी देवस्थानी पार्किंग अशी बनवली आहे. 2 व्हीलरसाठी 4 व्हीलरसाठी प्रशस्त पार्किंग आहे. इथे काय अडचण नाही. इथे दुकाने पण आहेत आणि सहली पण खूप येतात. भरपूर भाविक इथे आलेले आहेत. चला तर आपण पुढले प्रवेशद्वार बघू आणि मंदिराचे दर्शन घेऊ अशा प्रकारे. चला चला माहिती का? चला. हे मंदिराच्या प्रवेशद्वारातील समोर हे दुकान आहे. तिथे आपण प्रसाद वगैरे घेऊ शकतो सगळ्यांना. इकडे इकडे भोजन कक्ष आहे. दर्शन झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे. 60 रुपये तुम्हाला 60 अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय स्वादिष्ट असा प्रसाद भेटला जातो. 60 रुपये घेतो. आपण इथे आलो आहे. ही गार्डन बघा कशी, पुण्याच्या गार्डनला लागलेली अशी गार्डन आहे. बघा किती हिरवे हिरवे झाडे, काय ती झाडे, काय ते डोंगर, काय ते मंदिर, एकदम ओके. इथलं प्रवेशद्वार आणि प्रत्येक जण ताजमहल बघायला लागेल. 100% देवगड येथील हे दत्त मंदिर 100% बघायला. इतर सुंदरता आणि गार्डन इतकं भव्य वेगळ्या प्रकारे बनवलं आपण समोर पाहतो. तसेच येथील सुंदरता आणि स्वच्छता कायम टिकून आहे.
तर तुम्ही मागे जे बघताय ते भव्य असं मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी आपण सर्वजण दर्शनाला आलो आहोत. या ठिकाणी सानिध्यात मला एक या ठिकाणी 100% आवडलं की या ठिकाणी निसर्गाला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. इथे झाडं वगैरे इथली स्वच्छता एकदम एक नंबरची आहे. तरी बघू आपण मंदिराचं दर्शन करू. आणि गाडी माहिती या ठिकाणी आपण चप्पल घातलेली असते. मुख्य दर्शनासाठी आपण या ठिकाणी संस्थांनी पाय धुण्यासाठी व्यवस्था बनवली आहे. ही अतिशय सुंदर व्यवस्था आहे. कारण प्रत्येक मंदिर हे आपल्यासाठी तीर्थक्षेत्र असतं आणि त्या ठिकाणी पाय स्वच्छ करून गेले पाहिजे. तसंच संस्थांचे आभार मानावे. चला.
आपण तशा प्रकारे बोटिंगचा आनंद घेतला. आता पाण्यात एकदम व्यवस्थित आणि त्याची शुल्क तुम्हाला सांगितलं 20 रुपये आहे. सगळ्या मित्रांनी आनंद घेतला. आनंदसोबतच मधला आम्ही दृश्य म्हणजे पण त्यांना तुम्हाला दाखवू शकतो नाही, कारण मोबाईलची तिथं म्हणजे अलाउड नाही आपल्याला फिरण्यासाठी. पण प्रत्येकाने या ठिकाणी यावं. अतिशय सुंदर इथलं वातावरण, आतमधल्या गोष्टी, प्रत्येक मंदिराची डिझाईन, कृष्ण दत्तांची मूर्ती एकदम सुश्राव्य असं एकदम व्यवस्थित आहे या ठिकाणी. याच्यानंतर आपण 60 रुपयामध्ये जेवणाचा विषय आहे. आणि त्या ठिकाणी आणि या नदीमध्ये माशांचं प्रमाण एवढं जबरदस्त आहे की बस. आणि वेगवेगळ्या प्रकारचे माशांचे कलर, वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या जाती पण या ठिकाणी आहेत, त्या तुम्ही बघू शकता. या ठिकाणी 100% तुम्ही या आणि या गोष्टी दत्त मंदिराचं दर्शन घेऊन या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या. असं या ठिकाणी आपण दर्शनानंतर प्रसाद घेतलेला आहे. लाडू प्रसाद आणि बर्फी प्रसाद भेटतो. या 2 लाडूची किंमत या ठिकाणी यांनी स्वस्तांनी 20 रुपये ठेवलेली आहे. असे अतिशय गोड लाडू आहे. आम्ही खाऊन बघितले आहे. तर या ठिकाणी सर्वांनी प्रसाद घेऊन आता भोजनालयाकडे जाणार आहे. भोजनालयाचा दर 60 रुपये आहे. चला आपण तिकीट घेताना आपण तिथे जाऊ. आणि या ठिकाणी सगळ्यात छान गोष्ट अशी की मग अगोदर बोलल्याप्रमाणे तिथे स्वच्छताची जेवढी व्यवस्था व्यवस्थित केली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅगची बंदी आहे. प्लास्टिक कॅरी फक्त म्हणजे हे जे लाडू प्रसाद आहे हा फक्त पॅकिंग घरी नेण्यापुरताच प्लास्टिक वापरतात. व्यतिरिक्त हे प्लास्टिक पिशवी या ठिकाणी भेटतात. तर आपण पुढील गोष्टी आपण त्याला भोजनालयात बघू. या ठिकाणी महाराज आहेत. महाराज जी आहेत. नाही जाणार कॅरी बॅग इथे आहे. चला प्रवेशद्वार बघावं आणि बघतच राहावं. नाही जाणार ते नाही तर अशा प्रकारे आपल्याकडे प्लास्टिक कॅरी बॅग नसल्या कारणास्तव आपण या ठिकाणी रुमालचा वापर करून या ठिकाणी. आणि महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही दर्शनाला येताना या ठिकाणी घरून पिशवी नक्की आणा, कारण आम्ही आणली नाही. आता आम्ही अशी सुविधा केलेली आहे. चला तर मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराच्या समोरच या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे भोजन कक्ष महाप्रसाद. दत्तप्रसाद 60 रुपये किंमत ठेवलेली आहे. तर चला आपण कुपन काउंटरकडे जाऊ. यासाठी सुंदर अशी रांगोळी करणे स्वागत करण्यात जातो. या ठिकाणी प्रशस्त असं भोजनासाठी बनवलेलं आहे. त्याला या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेवण करताना आपण चप्पल पात्राने बाहेर काढावं लागतं. चला या ठिकाणी भोजन कक्ष आहे. आपण कुपन काउंटर आहे. तर प्रति 60 रुपये व्यक्ती नुसार या ठिकाणी जेवण तुम्हाला तसंच भेटतं. आपले सायनाथ भाऊ कुपन घेत आहे. बरोबर तुमच्याकडंच पाणी बॉटल सुविधा आणि जेवणाची व्यवस्था अशी इथं भक्त बसलेलं आहे.
स्वादिष्ट जेवण असं केल्यानंतर खूप प्रयत्नानंतर सगळे मित्र एकत्र घेतले. नाही तर इथं बघण्यासारखं एवढंच आहे ना, प्रत्येक जण वेगवेगळी गोष्ट बघते. आता जेवण नंतर सगळे जेवण झालं, आता आम्ही ग्रुप फोटो घेत आहे. सारे स्माइल प्लीज, स्माइल प्लीज. पहिलाच फोटो घेतला आणि त्याच्यात सोमामोगाला पाणी बॉटल मध्ये आणली. चला. विठ्ठलराव लंगे, विठ्ठलराव लंगे, शिवसेना, एकनाथ संभाजी शिंदे. बघा, एकनाथ संभाजी, एकनाथ जोडी घ्या, आपण ना घेऊ. मारा बघा जायचंय का? मग कोण ते आमचा मित्र आहे कार्तिक. हा याला फोटोग्राफीची येड, पण लोकेशन चेंज होतं आणि त्याचा चेहरा आणि पोज एकच असतो. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड. आपण दत्तांचं दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद घेतला. महाप्रसाद नंतर तिथे एक सेवक होते. सेवक बोलले की एवढ्या लांब आलेस तर अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर त्रिवेणी संगम या ठिकाणी देवदर्शनासाठी जा म्हणे. या ठिकाणी आलो. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी झाडांना महत्व दिलं आहे 100%. बघू शकतो तुम्ही, झाडं खूप आहेत या ठिकाणी. आल्यावर या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम होता. या 3 नद्यांचा तशी एक नदी त्यात अदृश्य आहे, पण तरी या संगम त्रिवेणी संगम या नावाने ओळखलं जातं. तर या ठिकाणी चला आपण या मंदिरामध्ये दर्शन घेऊया. हे मंदिर पुरातन काळातला सांगा. खरे हे मंदिर पुरातन काळातला सांगा. कधी असं नाही बघू रे. या ठिकाणी आपण आलो दर्शनासाठी. त्रिवेणी संगम याचा सुसंस्कृत अर्थ म्हणजे सुसंस्कृत म्हणजे छान. या ठिकाणी दर्शन केल्यानंतर सर्व पापे धुतले जातात. त्यासाठी आपण यासाठी दर्शनासाठी आलोच आहे. तर पलीकडल्या साईडला नदीमध्ये आपण अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम तिथे करतात. आणि या ठिकाणी आपण मंदिर बघू शकता. पूर्णतः दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. पूर्णतः जुन्या काळातील मंदिर म्हणू शकतो आपण या गोष्टी. तर दरवाजा मंदिर जरी जुने आहे, पण प्रवेशद्वारावर वरती पहिले गणपतीचं मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. मध्ये पण एक मंदिर आहे. मंदिराच्या वर तिथे गणपतीची मूर्ती. अशा प्रकारे पूर्णतः मंदिर दगडामध्ये कोरीव काम करून बनवलेलं आहे. पूर्णतः मंदिर हे दगडात कोरीव काम करून बनवलं आहे. त्याच प्रकारे महादेवांचं नंदी सुद्धा पूर्णतः दगडात कोरीव काम करून बघ. यावरती नक्षीकाम हे पूर्णतः दगडात कोरीव काम करून बनवलं आहे. जुन्या गोष्टी भक्कम आणि कलाकृतीनुसार व्यवस्थित अजूनही तशाच आहेत. या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे. मंदिर बघू, दर्शन घेऊ.
समोर बसते आता. त्रिवेणी संगमचे दर्शन केल्यानंतर जवळच 1 किलोमीटर आपल्या हायवेवर या पुलावरती काकासाहेब शिंदे यांनी आपलं आत्महत्या केली, म्हणजे जीव दिला होता आपल्या मराठा आरक्षणासाठी. अवघे 28 वर्षाचे होते ते. त्यांनी आपलं आत्मदहन केलं आणि अजून काही आतापर्यंत आपल्याला त्यामुळे आरक्षण भेटलेलं नाही. अजून आरक्षण भेटलं तरी पण त्यांनी आत्मदहन केलं त्याबद्दल त्यांच्या विषयीची भावना आपल्या मनात सदैव राहील. त्या त्रिवेणी संगम दर्शन केल्यानंतर नक्की आम्हाला वाटलं की एकदा आपले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचं स्मारक बघावं आणि आम्ही या ठिकाणी आलो. नामा म्हणे आता लोकला दिनकर बापन ज्ञानेश्वर सामान्य. आपण आज एकदम पवित्र ठिकाणी आलो आहे. पवित्र ठिकाणी नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांनी 1290 मध्ये ज्ञानेश्वरी 16 वर्षी लिहिली होऊन या नेवासा गावात या ठिकाणाचं एक नाव चारी दिशात जगाच्या पोचवलं. या ठिकाणी आलो आपण दर्शनाला. चला पाठीमागे बघितलं गार्डन आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी 16 वर्षी 1920 मध्ये संत ज्ञानेश्वरच असे एकच तत्व व्यक्ती होते की ज्यांना मराठी भाषेचं ज्ञान होतं. तेव्हा त्यांनी ही ज्ञानेश्वरीचं लिहिलेली. या वारकरी संप्रदायात सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला जातो आणि त्या आधारावर संपूर्ण वारकरी संप्रदाय असतो. ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरांनी, त्या ठिकाणी त्यांची मूर्ती बसवण्यात आली. भव्यदेव असं सुशोभीकरण झाडांची इतकीच पवित्र जागा आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. कोणतं ते ब्राह्मण होते, जाकंजुले असोल्यात त्यांना तुम्ही 1290 मध्ये फक्त त्यांना